नमस्कार. ज्या स्त्री शक्तीच्या कर्तृत्वामुळे स्वराज्याच्या इतिहासात तळेगाव दाभाडे हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं, ज्या रणरागिणीच्या पराक्रमामुळे मावळ भूमीच नव्हे तर अगदी गुजरात आणि अहमदाबादही हदरलं होतं, जी भद्रकालीच्या रूपाने भद्रगडातील मुघलांवर जेव्हा तुटून पडली त्यावेळेस काळानेही क्षणभर थांबून जणू त्या स्त्री शक्तीला मुजरा केला असेल, ज्यांचं नाव घेता आपल्या गावातील कित्येक पिढ्यांचा ऊर अभिमानाने भरून यावा अशा स्वराज्याच्या पहिल्या एकमेव व अतिशय कर्तबगार महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. नाशिक जिल्ह्यातील अभोणे गावच्या ठोके देशमुख घराण्यात उमाबाईंचा जन्म झाला. शौर्य आणि पराक्रमाच्या बाबतीत नावाजलेल्या या घराण्यात जन्माला आल्यामुळे त्यांना बालपणापासूनच शस्त्र चालवणे, लष्करी शिक्षण, राजकारण व प्रशासकीय कामकाजाचे जणू बाळकडूच मिळाले. उमाबाईंचा विवाह स्वराज्याच्या रक्षणासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावणाऱ्या दाभाडे घराण्यातील खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला. पुढे खंडेराव दाभाडे यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सरसेनापती हे पद दिले होते. सरसेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई या दाम्पत्यास 3 मुले होती. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे आजारपणामुळे निधन झाले. नंतर काही कालावधीतच उमाबाईंचे ज्येष्ठ पुत्र सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांचा रणांगणात लढाई करत असताना मृत्यू झाला. उमाबाईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचे झाल्यास एक प्रसंग अतिशय महत्वाचा वाटतो. गुजरातच्या चौथाईवरून झालेल्या वादामुळे दाभाडे आणि पेशवे घराण्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षामध्ये उमाबाईंचे ज्येष्ठ पुत्र सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांचा मृत्यू झाला. आपल्या पुत्राच्या झालेल्या मृत्यूमुळे उमाबाई अतिशय संतापल्या व रागावलेल्या होत्या. त्यांची समजूत काढण्यासाठी खुद्द छत्रपती शाहू महाराज बाजीराव पेशव्यांना व चिमाजी आप्पांना घेऊन तळेगावमध्ये दाखल झाले होते. जेव्हा छत्रपतींच्या सांगण्यावरून बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंची माफी मागितली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या तोंडून एक वाक्य आले, गेला तो बाजी राहिला तो त्र्यंबक. या भावनेने तुम्ही बाजीराव पेशव्यांना आपल्या पदरात घ्यावे व त्यांमध्ये आपल्या मुलाचे रूप पाहावे. राजकारणामध्ये मुत्सद्दी असलेल्या उमाबाईंनी छत्रपतींचा मान राखत बाजीराव पेशव्यांना आपल्या पदरात घेतले. या प्रसंगावरून उमाबाई दाभाडेंचे त्या काळातील स्वराज्याच्या राजकारणात केवढे मोठे महत्व होते हे आपल्यास कळून येते. दाभाडे घराण्याचा वावर व कारभार हा प्रामुख्याने गुजरातमध्ये जास्त होता. सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांचा झालेला मृत्यू आणि उमाबाईंचे इतर दोन्ही मुलं वयाने कमी असल्याने या गोष्टीचा फायदा घेत मारवाडचा राजा अभयसिंह याने मुघलांच्या मदतीने अहमदाबाद आणि बडोदा याच्यावर चढाई केली. या प्रसंगी उमाबाई स्वतः हत्यार बंद होऊन रणांगणामध्ये उतरल्या. त्यांनी लढाई केली आणि मोठा पराक्रम गाजवला. यात त्यांनी अभयसिंहाला हरवलं. त्यांचा पराक्रम, वीरवृत्ती, स्त्री असूनही अंगी असलेले हे शौर्य पाहून छत्रपती शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सरसेनापती व सेना खास खेल यांचे विशेष अधिकार उमाबाईंना दिले. उमाबाईंच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणजे अहमदाबादचा जोरावर खान बाबी या मुघल सरदाराविरुद्ध त्यांची झालेली लढाई. जेव्हा सरसेनापती उमाबाई त्यांच्या सैन्यासह आपल्यावरती चाल करून आहेत हे जेव्हा या खानास कळाले तेव्हा त्यांनी उमाबाईंना एक अतिशय अपमानास्पद पत्र लिहिले. त्या पत्रात खान लिहितो, तुम्ही एक स्त्री आहात, त्यातही विधवा. तुमच्या मागे लहान मुले आहेत. तुमच्याशी लढणे आम्हाला शोभणारे नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे सैन्य घेऊन माघारी फिरावे. हे पत्र वाचून रागाने संतापलेल्या उमाबाई आपल्या विजया नावाच्या हत्तीवर स्वार होऊन रणांगणात उतरल्या व त्या अशा पद्धतीने त्या मुघलांवर तुटून पडल्या की हे पत्र लिहिणारा खान घाबरून भद्रगडामध्ये जाऊन लपला. मात्र उमाबाईंनी भद्रगडात घुसून या खानाला जेरबंद करून साताऱ्यात घेऊन आल्या. उमाबाईंचे एवढे मोठे शौर्य व पराक्रम पाहून छत्रपती शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी उमाबाईंना पांढरा शालू, पांढरी शाल,
दाणेदार सोन्याच्या पाटल्या, 80 तोळे सोन्याचे तोडे आणि एक रत्नजडी सोन्याची तलवार देऊन उमाबाईंचा सन्मान केला। नवरात्रीच्या या उत्सवामध्ये स्त्री शक्तीचा जागर करत असताना अशा या थोर व पराक्रमी व्यक्तिमत्वाबद्दल मला वाचायला व बोलायला मिळाले हे मी माझे भाग्यच समजते। स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण छटा लाभलेलं हे पराक्रमी व्यक्तिमत्व आपण सर्वांनीही नक्की अभ्यासावं अशी मी विनंती करते। आणि शेवटी सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करते। धन्यवाद।